नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज सोलापूर PTCचं पासिंग परेड असल्यामुळे आपल्या अकॅडमीतील मुलं होती, तिथं जायचं होतं. गाडीत डिझेल वगैरे टाकून मस्तपैकी तयार झालो. माझा लहान भाऊ SRPमध्ये आहे आणि त्याचे मित्र देखील त्या ठिकाणी ट्रेनिंगला होते, तर त्या ठिकाणी जायचं असल्यामुळे तो पण माझ्याकडे आला. आम्ही दोघं सोबत निघालो. पोचल्यानंतर पाहतोय तर खूप जबरदस्त गर्दी होती. त्या ठिकाणी त्या ट्रेनिंगमध्ये झालेल्याची प्रत्येकाची पासिंग परेड संपलेली होती. त्यानंतर प्रत्येक मुलगा हा आपल्या फॅमिलीतील प्रत्येक मेंबरला भेटण्याकरिता आतुरताने भेटत होता. प्रत्येकाचे आईवडील आले होते, कोणाचे मित्र, कोणाचे लास्ट PTSमधले मित्र होते, त्यांच्याशी लास्टची भेट. आझमला देखील त्याचा मित्र भेटला, तो पण खूप खुश होता. 9 महिने ट्रेनिंग पार केल्याबद्दल. कोण एकमेकाचे फोटो काढतात. मस्तपैकी सलोट वगैरे मारला, आईवडिलाला फेटा घातला. तो आनंदाचा खूप क्षण महत्त्वाचा आहे. त्यानंतर पाहताय साहेबांच्या तर वडिलांनी त्यासाठी बुलेटच आणली आणि त्याला बसून राईड देखील मारलेली आहे. तो पण मुलगा खूप खुश होता 9 महिने पूर्ण ट्रेनिंग करून. असा आनंद तुम्हाला देखील भेटला पाहिजे. त्यानंतर कोण आपल्या वडिलांचं, भावाचा आशीर्वाद घेतं आहे, कोण मित्राला डोक्यावर घेऊन फोटो व्हिडिओ काढतं आहे. ज्या 9 महिने ट्रेनिंग केली त्या मातीचा आशीर्वाद देखील मुलं घेत आहेत. त्यानंतर आपल्या गावचे मित्र ते देखील भेटले, त्यांना देखील पुढील वाटचालीस शुभेच्छा. आमचा पुढील परतीचा प्रवास सुरू झाला. पाहू शकता जबरदस्त गर्दी होती. प्रत्येकाच्या घरून 2-2 गाड्या आरामात आल्या होत्या. प्रत्येक मुलगा आपल्या आईवडिलांना घेऊन कसं असतं PTS ते दाखवत होतं. त्यानंतर आम्ही आमच्या पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण या ठिकाणी आलेलो आहे. पाहू शकता पोलीस मुख्यालय आमचं खूप जबरदस्त आहे ग्रामीणचं. त्या ठिकाणी काही मित्र भेटले, थोडी चर्चा केली. त्यानंतर आता सोलापूरला आलं आहे म्हटलं की चिकन मटण खाणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही मुख्यालय शेजारीच शीख कढई खूप छान भेटते. त्या ठिकाणी 2 किलो चिकन देऊन मस्तपैकी शीख कढई बनवून खाली कडक भाकरी व शीख कढई. तुम्ही पण नक्कीच एकदा भेट द्या. खूप छान जेवण केल्यानंतर वाटलं. त्यानंतर आता माघारी जायचं होतं. आजचा आपल्याला जिम वर्कआउट होता, ट्रायसेप आणि चेस. तर सुट्टी कधीच घ्यायची नाही वर्कआउटमध्ये. तुम्हाला जर आपल्या शरीराशी एकनिष्ठ राहायचं असेल, वर्कआउट चांगला करायचा असेल, ते डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहे. आम्ही खूप सकाळपासून कंटाळून गेलो, तरी देखील मी संध्याकाळी जिमला आलेलो आहे. जिममध्ये चेस आणि ट्रायसेपचा माझे 3-3 व्हेरिएशन घेतल्या. त्यानंतर थोडा बायसेप मारला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर आजचा डाएट एकदम लाईटली केला, कारण शिकडे वगैरे खाल्ली होती. त्यामुळे तुम्ही पाहताय असं एकदम लाईटली डाएट केलेला आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबून भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.